आज परमेश्वर जरूर हमसे बात करेगा और हमको आशीषित करेगा. आणि आज परमेश्वर आपल्याशी बोलेल आणि आपल्याला आशीर्वादित करेल. Praise God. 1 Thessalonians chapter 4 and verses 14. आणि 1 थेसलोनिकन्स पत्र 4 आणि 14 आपण वाचूया. First line we read over here. It says, since we believe that Jesus died and rose again. आणि पहिली ओळ इथे म्हणते की आपण विश्वास ठेवला की येशू मेला आणि पुन्हा उठले. Praise God. Jesus died and rose again. येशू प्रभू मेले आणि पुन्हा उठले. See, many people believe, the people of the world believe that Jesus died, but very few people believe that he rose from the dead. आणि जगातले अनेक लोक विश्वास ठेवतात की प्रभू येशू मेले, पण अनेक खूप कमी लोक विश्वास ठेवतात की येशू मरणातून परत उठले. The many people in the world, they don't believe that Jesus rose from the dead. जगातले बरीच लोक आहेत जे म्हणतात की येशू मरणातून उठले नाहीत किंवा त्यांचा विश्वास नाहीये. Praise God. हालेलुया. See, I told you once, somebody had put a post, they put one person, one thin photograph of somebody hanging on a cross. आणि एकाने एक पोस्ट टाकली, त्याच्यात हडकुळा माणूस होता, त्याला असं वधस्तंभावर टाकण्यात आलं. I don't know who that person is. They put somebody on a cross like that. आणि मला माहित नाही कोण आहे, पण त्या व्यक्तीला तसं वधस्तंभावर टाकलं. And they said, this Jesus could not save himself. How can he save you? आणि तिथे खाली नोट लिहिली, हा जो येशू आहे स्वतःला वाचवू शकला नाही, तर तुम्हाला आणि मला कसं वाचवेल? You know, when Jesus was on the cross, तुम्हाला माहिती आहे जेव्हा प्रभू येशू वधस्तंभावर होते in Matthew 27 verses 42, आणि मत्ते 27:42 मध्ये there were many people standing around over there. They looked at Jesus and they said, he saved other people, but he cannot save himself. आणि मग तिथे आजूबाजूला जी लोक होती वधस्तंभाच्या, ते म्हणाले यांनी अनेकांना वाचवलंय, पण हा स्वतःला वाचवू शकला They were नाही. saying it in a mocking way. आणि थट्टेने म्हणत होता. They said, ये देखो, ये सबको बचाने के लिए आया था, अभी खुद को नहीं बचा सकता है. आणि मग लोक त्याचे थट्टा करत होते, हा बघा जगाचा तारणारा स्वतःच मरतोय. And he said, let him save him. If he saves him, if he comes down from the cross, then we will believe that he is the Son of God. आणि मग ते म्हणाले की त्याने वधस्तंभावरून जिवंत असं खाली येऊ दे, मग आम्ही विश्वास ठेवू की तो देवाचा पुत्र आहे. They were saying it on his face. आणि ते त्याच्या तोंडावर समोरासमोर बोलतायत. They were telling Jesus, you came to save the world, but you cannot save yourself. आणि ते प्रभू येशूच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, तू जगाला वाचवायला आलास, पण स्वतःला तू वाचवू शकत If you नाही. come down from the cross, we will believe that you are the Son of God. जर तू वधस्तंभावरून खाली आला तर आम्ही नक्की विश्वास ठेवू की तू देवाचा पुत्र आहेस. And everybody standing on that place, everybody was laughing and criticizing and mocking Jesus. आणि तिथे आजूबाजूला जे जमलेले आहेत ते हसत होते, थट्टा करत होते, मस्करी करत होते. And a few minutes later, आणि काही क्षणानंतर you come down to verse 54. आणि जेव्हा तुम्ही 54 वचन वाचाल, And Bible says the moment Jesus died, ज्या क्षणाला येशू मेले as he gave up his spirit, आणि जसं त्यांनी त्याचा आत्मा प्रभूकडे दिला, suddenly the sun became dark. आणि जो सूर्य आहे तो अंधकारमय झाला. And there was darkness all over the place. सगळीकडे अंधार पसरला. And there was an earthquake. आणि मग भूमिकंप झाला. The rocks began to split. आणि जे दगड आहेत, मोठमोठी दगड फाटायला And लागली. when they saw that, आणि जेव्हा त्यांनी हे पाहिलं, Bible says now the centurion and all the other people that were standing in that place and looking at Jesus, everybody was, when the fear came upon them, and they said with a loud voice, surely he is the Son of the living God. आणि मग शताधिपती होते, सैनिक होते, हे सगळं झाल्यानंतर बघितल्यानंतर ते म्हणाले, खरोखर हा देवाचा पुत्र होता. Praise the Lord. हालेलुया. देखिए, जो लोग पहले मजाक उड़ा रहे थे, ठिट्ठा कर रहे थे एंड बोल रहे थे अगर तो सचमुच पिता परमेश्वर का पुत्र है तो कम डाउन फ्रॉम द क्रॉस. आणि जेव्हा हे लोक थट्टा करत होते, म्हणत होते जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस तर तू खाली ये, They were criticizing and mocking. ते दोष काढत होते, थट्टा करत होते. Just a few minutes later, काही मिनिटानंतर when they saw the earthquake, when they saw the sun had become dark, जेव्हा त्यांनी पाहिलं, भूकंप पाहिले, रक्त, सूर्य अंधकार, fear came upon them, त्यांच्यामध्ये भीती आली. and they said, surely he is the Son of the living आणि God. ते म्हणाले, खरोखर हा देवाचा पुत्र आहे. Praise the Lord. Hallelujah. The beautiful thing is Jesus never said one word. आणि सुंदरता ही आहे की प्रभू येशूने एक शब्द पण काढला नाही. Jesus did not argue with the people. येशूने वादविवाद केला नाही. Jesus did not fight with the people. येशू
येशूने लोकांसोबत भांडण केलं नाही. Whatever they wanted to say, Jesus said, say what you want. प्रभू येशू असं जणू काय असंच म्हणत होते, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. You know, when somebody will accuse us falsely, we get very angry. आणि जर कुणी आपल्यावर दोष लावला जे आपण पाप केलं नाही तर आपण रागावतो. When somebody will accuse us, sometimes if they accuse you, even if you are accused, still people fight for them. जरी आपला दोष असेल तरी कुणी दोष काढला तरी आपण लोकांशी भांडतो. What if you are not at fault and people accuse you? आणि मग बघा तुमची काही चुकी नाही तरी लोक दोष देतात, मग तुम्ही काय कराल? What will you do? तुम्ही काय कराल? You will go to the court आणि तुम्ही कोर्टामध्ये जाल and you will fight that case. You will say, though I am not accused, I am not guilty. आणि तुम्ही म्हणाल माझ्या याच्यात काही दोष नाहीये, माझी चुकी नाहीये, हे खोटा आरोप माझ्यावर लावलाय. But Bible says पण बायबल सांगतं Jesus was like a lamb before the slaughter. आणि ते कातरण्यासमोर जो मेंढरू असतो तसा येशू होता. He was like a lamb before the slaughter. आणि वधणाऱ्यांसमोर मेंढरा असतो तसा तो He मेंढरू. opened not his mouth. आणि त्याने त्याचं मुख उघडलं नाही. He just took everything whatever people gave. आणि लोकांनी जे काही बोललं ते त्यांनी ऐकलं आणि घेतलं. So we see over here आपण इथे पाहतो that Jesus did not fight for himself, येशू स्वतःसाठी लढले नाही, but God's, you know, when everything became dark, when they saw the result, they said, surely he is the son of आणि God. मग सगळीकडे जेव्हा अंधार पसरला त्यांनी तो परिणाम पाहिला आणि त्यानंतर त्यांचे डोळे उघडले आणि म्हटले खरोखर हा देवाचा पुत्र आहे. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? Praise the Lord. They said, if you come down from the cross, we will believe. आणि ते लोक म्हणाले जर वधस्तंभावरून खाली आला तर आम्ही विश्वास Now ठेवू. you tell me, it is easier to come down from the cross or it is easier to come out of the grave? आता मला सांगा वधस्तंभावरून खाली येणं सोपं आहे की कबरेमधून जिवंत होणं सोपं आहे? Praise the Lord. हालेलुया. कौन सा आसान है? क्रूस पे से उतरना आसान है या कब्र में से बाहर निकलना मुश्किल है? वधस्तंभावरून उतरणं सोपं आहे की कबरेतून येणं सोपं आहे? इन लोग यीशु को बोल रहे थे, क्रूस पे से उतर के दिखाओ, मैं आप पे विश्वास करूंगा. आणि ही लोक म्हणत होती वधस्तंभावरून खाली उतरून दाखव मग आम्ही विश्वास ठेवू. यीशु मन ही मन में कहा होगा, येशूने मनातल्या मनात म्हटलं असेल इस क्रूस पे से नहीं, लेकिन कब्र में से मैं निकाल के पूरा दुनिया को दिखाऊंगा. येशू म्हणाला असेल की वधस्तंभावरून तर मी आता खाली येणार नाही पण कबरेतून मी जिवंत बाहेर येणार. Praise the Lord. Give a mighty clap for my जोरदार Jesus. टाळी वाजवा प्रभू येशूसाठी. Praise the Lord. हालेलुया. The grave could not hold him. आणि कबर त्याला धरून ठेवू शकली. Bible tells us, grave, where is your victory? आणि बायबल असं सांगते कबरे कबरे तुझा विजय कुठे आहे? Grave, where is your victory? कबरे तुझा विजय कुठे आहे? Thousands and thousands of people are dying every day and the grave is swallowing up the people and it has never been satisfied. आणि बघा हजारो करोडो लोक रोज मरतायत तरी ती कबर आहे तिची भूक भागत नाही. Every day people are dying and going to grave. रोज लोक मरतात पण ती कबर काय थंड शांत होत नाही. But the Bible tells us, पण बायबल असं सांगते one day एक दिवशी the enemy death will be destroyed. आणि शत्रू जो आहे त्याला ठार करण्यात येईल. जो मौत जो है, मरण जो है, एक शत्रु है और वो शत्रु को वो हरा देगा. आणि मरण जो शत्रू आहे त्या शत्रूला प्रभू येशू हरवणार आहे. Praise the Lord. हालेलुया. Death is an enemy. आणि तो मरण आहे तो शत्रू आहे. Death is an enemy. आणि मरण हा शत्रू आहे. God is not an author of death. आणि प्रभू येशूने मरण तयार केलं नाही. Praise the Lord. Somewhere in the book of Romans it says, आणि रोमकानस पत्रामध्ये कुठेतरी it लिहिलेलं आहे says Jesus died and he rose again, आणि प्रभू येशू मेले आणि पुन्हा उठले, never to die again. पुन्हा मरण्यासाठी नाही. Praise the Lord. हालेलुया. Last Sunday I told you मागच्या रविवारी मी there are तुम्हाला 10 incidents in the Bible where the dead people were raised. आणि बायबल मध्ये 10 घटना नमूद केल्या आहेत जिथे मेलेले उठलेले आहेत. 10 incidents are given in the Bible. 10 घटना लिहिल्या त्या बायबल मध्ये 3 people Jesus raised. आणि 3 लोकांना येशूने उठवले. After that also many people, you know, all over the world there are many people who have been raised from dead. आणि जगामध्ये देवाचे अनेक सेवक आहेत त्यांनी देखील मेलेल्यांना उठवलंय. I told you in Reinhard Bonnke's service, this great man of God, this great evangelist who has just gone to be with the Lord. आणि देवाचे महान सेवक आहेत, सुवार्तिक आहेत, रिनार्ड बॉन्किस आहे. Once in his service, त्यांच्या एखाद्या सभेमध्ये एक डेड बॉडी को लेके आए. आणि एक प्रेत घेऊन आले 3 दिन उसको बर्फ में रखा था वो आदमी आणि को. 3 दिवस त्यांना बर्फात ठेवण्यात Can you आलं believe that? 3 days he was kept in ice. आणि 3 दिवस त्या मरण्याच्या बॉडीला बर्फामध्ये ठेवलेलं. 3 days. 3 दिवस. And God told that wife of that man,
आणि तो जो मेलेला माणूस होता त्याच्या पत्नीला परमेश्वर म्हटला, said when Reinhard Bonnke comes, जेव्हा रिनार्ड बॉन्की येतील take him over there आणि तिकडे त्यांना घेऊन and he जा will become alive. आणि ते जिवंत होतील. Nobody believed her कुणीही तिच्यावर विश्वास नाही ठेवला and she refused to bury him. आणि त्यांचं कबरेत पुरण्याला तिने नकार दिला. She said, I will not do that. ती म्हणाली आता अंत्यविधी मी करणार नाहीये. And when the meeting was going on, जेव्हा सभा चालू होती she put him in the ambulance आणि तिने त्यांना अँब्युलन्स मध्ये and she टाकलं told the driver to take it right inside that place where the meeting was going on. आणि मग अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला सांगितलं तिथे मीटिंग चालू आहे ना, तिथे घेऊन चल ही गाडी. And the volunteers there, the ushers there, they said, you cannot do that. How can you bring a dead body in the meeting? आणि मग स्वयंसेवक म्हणाले की प्रेत कुठे घेऊन येत आहे मीटिंग मध्ये. She didn't give up. She said, no, we have to take him inside. आणि तिने हार नाही म्हणाली, नाही मला हे न्यायचंच आहे. And then finally in the basement, somewhere in the down in the basement, they brought him and kept him. आणि मग तिथे बेसमेंट किंवा पार्किंग असते तिथे त्यांनी नेऊन ठेवलं. And Reinhard Bonnke knows nothing about it. आणि मग रिनार्ड बॉन्के त्यांना काही माहित नव्हतं He's preaching the word of God. आणि ते देवाचं वचन घोषित But करत. the anointing was so thick in that आणि मग meeting. त्या ठिकाणी अभिषेक एवढा जाड होता. The anointing of the Lord came upon this dead body. आणि देवाचा अभिषेक या मेलेल्या शरीरावर आला. And there is a video, you can see it on YouTube. They have got camera on him and suddenly that man's hand starts trembling. आणि मग ते व्हिडिओ युट्यूब वरती आहे आणि त्याचं शरीर हालायला लागलं. Praise the Lord. Hallelujah. This is not fake. This is there on YouTube. आणि इथे युट्यूब वर आहे ही घटना. And this man's hand started shaking. आणि हा जो मेलेला आहे त्याचे हात हालायला लागले. Slowly, he had become ice. They had made him, they had kept him in the ice. आणि त्याला बर्फामध्ये 3 दिवस ठेवलं होतं. After some time his hand started shaking. Then he suddenly stood up and he started looking everywhere. आणि मग त्याचे हात हालायला लागले आणि अचानक तो उठला आणि इकडे तिकडे पाहू लागला. Praise the Lord. हालेलुया. Then he told Reinhard Bonnke, आणि उसने रेनर बॉन्के से कहा, आणि त्यांनी रिनार्ड बॉन्केला सांगितलं, I want to give you something. मला तुम्हाला काहीतरी He द्यायचं. said, what do you want to give me? तुम्हाला मला काय He द्यायचंय? said, I want to give you my death certificate. मला तुम्हाला माझं मृत सर्टिफिकेट द्यायचंय. वो डेथ सर्टिफिकेट लेके घूमता है सब जगह. आणि तो सगळीकडे डेथ सर्टिफिकेट घेऊन फिरतोय. Praise the Lord. हालेलुया. यीशु ने उसको जिंदा किया है. येशूने त्यांना जिवंत केलं. Praise the Lord. हालेलुया. और ये सबूत है कि मेरा यीशु जिंदा है. आणि हा डेथ सर्टिफिकेट सबूत आहे की माझा येशू This जिवंत is the proof that my Jesus is alive. आहे. आणि हा पेपर सबूत आहे माझा येशू जिवंत Come on, आहे. give a good clap for my Jesus. जर तुम्ही आनंदी असाल जोरदार टाळ्या वाजवा. Praise the Lord. हालेलुया. There are 10 incidents in the Bible. 10 घटना आहेत बायबल मध्ये Dead people were made alive. आणि मेलेले उठले जात आहेत. But where are they today? पण ते मेलेले कुठे जातात? Jesus raised up Lazarus. आणि येशूने लाजरसला उठवलं. पूरा लोग आए उसको देखने के लिए. लाजरस जो मर गया था 4 दिन कब्रों में था, वो जिंदा हो गया. उसको देखने के लिए लोग आए. लाजर मेला 4 दिवस कबरेत होता, तो परत जिवंत झाला आणि हे लोक बघायला आले. And what happened? काय झालं? Where is Lazarus today? लाजरस कुठे आहे? मर गया फिर से. परत मेला काही वर्ष. See, everybody that were raised, everybody died. आणि जे मेले मरणातून उठले परत ते मेले. एक ही व्यक्ती है एकच व्यक्ती जो मृत्यू से जीवित हुआ जो मरणातून उठला और कभी मरने वाला आणि नहीं है. पण पुन्हा कधी मरणार? उसका नाम है यीशु. त्याचं नाव आहे येशू. Jesus. येशू. Praise the Lord. हालेलुया. उसके नाम में चंगाई है, उसके नाम में आजादी है. त्याच्या नावामध्ये सुटका आहे, त्याच्या नावामध्ये आजादी आहे. Praise the Lord. Hallelujah. There is power in the name of Jesus. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. That is one power that God has given the church. आणि ते एक सामर्थ्य आहे परमेश्वराने मंडळीला दिलंय. And that is the name of Jesus. आणि ते म्हणजे येशूचं नाव. Everybody cannot use the name of Jesus. आणि जगातला प्रत्येक व्यक्ती येशूचं नाव वापरू शकत सब नाही. लोग नहीं यूज कर सकते हैं. सगळे नाही वापरू शकत. वो नाम प्रभु ने खाली उसका कलीसिया को दिया है. आणि येशू नाव हे फक्त परमेश्वराने त्याच्या मंडळीला दिलंय. Praise the Lord. हालेलुया. मालूम हर पति प्रत्येक पती अपने पत्नी को जो देता है वो है उसका नाम. एखादा नवरा किंवा पती जो पत्नीला काय देतो ते त्याचं नाव देतो. उसके पास सोना चांदी नहीं रहेगा तो कम से कम नाम तो देता है. सोना चांदी नसेल तरी तो नाव देतो. जेव्हा लग्न होतो तेव्हा कितना भी गरीब आदमी रहेगा तो अपना नाम तो अपना पत्नी को देगा. गरीब असू दे, भिकारी असू दे, कसाही असू दे, तो नवरा जो आहे आपल्या पत्नीला आपलं नाव देतो. He gives the name. आपलं नाव तो देतो. किसी के लिए भी नहीं है वो नाम. ते नाव सगळ्यांसाठी नाहीये, Only for the wife. फक्त पत्नीसाठी ते नाव आहे.
Praise the Lord. Hallelujah. उसी तरह त्याच प्रकारे कलीसिया जो है, जे एक मंडळी आहे, ये कलीसिया जो है मंडळी जे वो आहे यीशु का वधू है. ते येशूची वधू आहे, नवरी. Praise the Lord. हालेलुया. The church is the bride of Christ. आणि जे मंडळी आहे येशूचा वधू आहे. We know in the Bible there were these 7 sons of Siva, आणि मग शिवाचे 7 पुत्र होते, आपण वाचतोय बायबल. and they come. They look at a person who's demon possessed. आणि एक भूतग्रस्त व्यक्ती होता, त्यांच्याकडे या 7 मुलांनी पाहिलं. इन लोग बोलते हैं कि पॉल को हमने देखा है कैसा शैतान को निकालता है. आणि मग हे 7 जण म्हणाले, आम्ही बघितले पौल पण कसं भूत काढायचा. अरे बहुत इजी है, अरे सोपं आहे. कुछ नहीं, हम लोग 7 भाई है. अरे आम्ही तर 7 आहोत, पॉल तो अकेला है, पौल तर एकटा होता. और हमारा पिता जो है वो हाई प्रीस्ट है. आणि आमचे जे वडील आहेत ते मुख्य याजक आहेत. पॉल का तो कोई नहीं आगे पीछे. आणि पौलाच्या मागे पुढे कोण नाहीये. So they said बहुत इजी है, दिखाओ किधर है, हम निकालते हैं अरे उसको. कुठे आहे तो भूतग्रस्त, या आणा इकडे, आम्ही भूत काढतो. So they went over there, all the 7 brothers standing looking at the demon possessed man, and they said, you devil, come out. आणि मग ते 7 लोक त्या भूतग्रस्त माणसाकडे बघून म्हटले, हे शैताना बाहेर ये. शैतान देखा, बोला तुम कौन है. शैतान म्हणतो, अरे तुम्ही कोण आहेत. हम यीशु को जानते हैं, पॉल को जानते हैं, तू कौन है. आणि येशूला आम्ही ओळखतो, पौलाला आम्ही ओळखतो, अरे तुम्ही कोण आहेत. इसे हम वही, तुम जो पॉल जिसका नाम से निकालता है ना, वही नाम से हम तुमको बोलते हैं बाहर निकलो. बोले ठीक है, हम बाहर निकलते हैं, रुको. आणि पौल ज्या नावात भूत काढतो ना, त्याच नावात मी तुला सांगतो बाहेर ये. डेविल बोला ठीक है, मैं निकलते हैं हम लोग आणि बाहर. शैतान म्हणाले, हो येतो बाहेर. और 7 भाई को इतना पकड़ के मारा वो डेविल ने. आणि 7 भावांना ते शैतानाने एवढं पकडून मारलं. बाइबल में लिखा है पूरा रास्ते पे इन लोग का कपड़ा बिपड़ा फाड़ के पूरा लोग 7 भाई रास्ते पे भाग रहे थे. आणि मग कपडे बिपडे फाडून ते सगळे 7 भाऊ पळून गेले. And Bible says when the people saw that, आणि बायबल सांगते जेव्हा लोकांनी पाहिलं त्यांना, great fear came upon the people. त्यांच्या मनामध्ये मोठी भीती आली. they बोला ये साधारण बात नहीं है, ये जिंदा परमेश्वर का कार्य है. आणि ते म्हणाले, हे साधारण गोष्ट नाहीये, जिवंत देवाचं काम आहे. Praise the Lord. हालेलुया. दुनिया का लोग बोलेंगे हम भी यीशु का नाम में कुछ तो भी करेंगे, होने वाला नहीं है. आणि मग जगातले लोक, अविश्वासू लोक म्हणतील, येशूचं नाव घेऊन आम्ही मोठमोठे कार्य करू, तर तसं घडत नाही. बोलो यीशु का नाम हमें दिया गया है. बोला, येशूचं नाव मंडळीला दिलेलं आहे, हमें दिया गया है. आम्हाला दिलेलं आहे. यीशु के नाम से. येशूच्या नाव. बोलिए यीशु के नाम से. बोला, येशूच्या बोलो नाव. यीशु के नाम से. येशूच्या नावात. यीशु के नाम से येशूच्या मुझे नावात अधिकार दिया गया मला है. अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. यीशु के नाम से मग येशूच्या मैं नावात शैतान को आज्ञा करूंगा, निकल जा, वो मी निकल शैतानाला जाएगा. आज्ञा करेन, तो निघून जा, तर तो निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गिव अ माइटी क्लैप फॉर माय एक जीसस. जोरदार टाळी वाजवा प्रभू येशूसाठी. हालेलुया. हालेलुया. इन द नेम ऑफ जीसस येशूच्याच नावात एवरी नी विल बाउ. प्रत्येक गुडघा टेकला. हर एक गुड़गा प्रत्येक गुडघा टेकला. शैतान होने दो, शैतान का सेना होने दो, सब लोग का घुटना यीशु के सामने झुकेगा. शैतान असू दे, शैतानाची सेना असू दे, कुणी माणूस असू दे, प्रत्येक गुडघा येशू समोर और हर एक टेकेल. जुबान ये कबूली देगा कि वो उस परमेश्वर का पुत्र है. आणि प्रत्येक जण आपल्या मुखाने कबूल करेल की हा देवाचा पुत्र आहे. बोलो धन्यवाद यीशु. बोला, धन्यवाद येशू. अपने हाथ उठा के बोलो धन्यवाद यीशु. आपले हात उंच करून म्हणा, कोटि धन्यवाद कोटि येशू. धन्यवाद प्रभु कोटी यीशु. कोटी धन्यवाद. ये कृपा हमें देने के लिए, ये अभिषेक हमें देने के लिए ही धन्यवाद. कृपा आम्हाला दिली, हा अभिषेक आम्हाला दिला, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हम कमजोर थे, आपण कमजोर होतो, वी वर सिनर्स. आपण पापी होतो. यू नो एक कितने खास बात है, व्हाट अ ब्यूटीफुल थिंग दिस इज. बघा किती सुंदर गोष्ट आहे ही. यू नो द एंजल्स, जे स्वर्गदूत आहेत, उन लोग ने कभी पाप नहीं किया. स्वर्गदूत आहेत, देवदूत आहेत, त्यांनी कधी पाप केलं नाही. वो हमेशा परमेश्वर की उपस्थिति में रहते ते हैं. नेहमी देवाच्या उपस्थितीत राहतात. लेकिन हम लोग ने पाप किया प्रभु के पण विरुद्ध. आपण पाप केलेले आहे. कई लोग बोलते कि क्यों प्रभु ने हमको बनाया, क्यों हमने पाप किया, क्यों ऐसा, अगर प्रभु को मालूम था तो क्यों किया. सो मेनी थिंग्स वी से. आणि मग अनेक लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतात, देवाने का बनवलं, सोयीचं का दिली, आपण पाप का केलं, असं तसं प्रश्न असतात. Many times we feel that we wish that we had never sinned. आणि अनेक वेळेला आपल्याला वाटतं की आपण पाप केलं नसतं, बरं झालं We असतं. wish that we had never sinned. मग आपली इच्छा असते की पाप नाही केलं पाहिजे. But just imagine पण फक्त कल्पना करा, if we had never sinned जर आपण पाप केलं नसतं, and if we were never forgiven, जर आपल्याला क्षमा झाली नसती, अगर हमारा क्षमा नहीं हुआ होता, जर आपली क्षमा झाली नसती,
हम देखो, अगर पाप नहीं किया तो क्षमा का जरूरत नहीं है ना। जर आपण पापच नाही केलं तर क्षमेची पण गरज नाही. कितने लोग को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? अगर पाप नहीं किया तो क्षमा का जरूरत है क्या? जर पाप नाही केलं तर क्षमेची पण गरज देयर इज नाही. नो नीड फॉर फॉरगिवनेस. आणि मग क्षमेची गरज नाहीये. समझ में आ रहा है आप लोग को? कळतंय का तुम्हाला? लेकिन फॉरगिवनेस जो है, पण जी पाप क्षमा जी आहे, यू नो एक गीत है, मैं आई डोंट हैव द वर्डिंग्स विद मी, एक इंग्लिश का गीत है. इट सेज, ओ व्हाट अ वंडरफुल वंडरफुल डे आई विल नेवर फॉरगेट. आणि एक इंग्लिश मध्ये एक सुंदर गीत आहे, तो अद्भुत दिवस आहे जो मी कधी विसरणार नाही. आफ्टर आई वॉन्डर्ड इन डार्कनेस अवे, जेव्हा मी अंधकारामध्ये भटकत होतो, जीसस माय सेवियर आई मेट. येशू जो माझा तारणार आहे त्याला मी तिथे भेटलो. हेवन्स केम डाउन अँड ग्लोरी फिल्ड माय सोल. आणि स्वर्ग खाली आला आणि माझा हृदय आनंदाने भरला. ओ व्हाट अ वंडरफुल वंडरफुल डे. किती तो अद्भुत आणि अद्भुत दिवस आहे. डे आई विल नेवर फॉरगेट. आणि तो दिवस मी कधी विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वो गीत क्या बता रहा हे है? गाणं हे सांगतं, वो दिन कितना महान है जब मैं भटक रहा था दुनिया में, परमेश्वर ने आया और मुझे तारण दिया. आणि मग तो दिवस किती महान आहे बघा, की परमेश्वर माझ्यासाठी आला आणि मला तारण दिलं. मेरे पापों को क्षमा किया, माझ्या पापांची क्षमा केली, मुझे नया जीवन दिया. मला नवीन जीवन दिले. वो दिन मैं कभी नहीं भूलूंगा. आणि तो दिवस मी कधी विसरणार प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इसीलिए मैं मेरा यीशु से इतना प्यार करता हूँ, म्हणून तर मी माझ्या येशूवर एवढं प्रेम करतो, क्योंकि वो क्षमा करने वाला कारण प्रभु तो है. क्षमा करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. कितने लोग को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? देखिए, एंजल्स जो है, हम एंजल से भी नजदीक है प्रभु के. आपण स्वर्गदूत जेवढे जवळ आहे त्यांच्यापेक्षा जवळ आपण आहोत देवाच्या. इवन ब्रेकिंग ऑफ ब्रेड जो हम लेते हैं, जे प्रभु भोजन आपण घेतो, ये ब्रेकिंग ऑफ ब्रेड जो है, ये भी शैतान जो है या एंजल जो है, उनको अधिकार नहीं है लेने के लिए. आणि जे स्वर्गदूत आहेत त्यांना पण अधिकार नाहीये, सौभाग्य नाहीये या प्रभु भोजनामध्ये जब भाग हम लोग घेण्याचा. प्रभु भोजन लेते हैं, जेव्हा आपण प्रभु भोजन घेतो पूरा एंजल्स खड़े रहते, हमको देखते हम कैसा प्रभु भोजन ले रहे आणि हैं. मग पूर्ण स्वर्गदूतची जी सेना आहे ती बघत बसते की कसं ही मंडळी प्रभु भोजन घेते. लेकिन वो लोग उस प्रभु भोजन को नहीं ले सकते, आणि ते लोक त्या प्रभु भोजनामध्ये भाग घेऊ शकत क्योंकि नाही. प्रभु भोजन उनके लिए है जिनका उद्धार किया गया है. आणि प्रभु भोजन त्या लोकांसाठी आहे ज्यांचं तारण झालेलं बोला, आहे. हमारा उद्धार हुआ है, बोला, आमचं तारण झालेलं आहे. हमारा तारण हुआ है, आमचं तारण झालेलं हमारे आहे. पापों को क्षमा किया है. माझ्या पापांची क्षमा यीशु झाली आहे. हमसे प्यार करता है, येशू माझ्यावर प्रेम हम करतो. उसके संतान हैं. आम्ही त्याची मुलं आहोत. Praise the Lord. Hallelujah. See, we are not servants, we are his children, we are his sons. आणि आपण त्याचे दास नाही आहोत, आपण त्याची मुलं आहोत, आपण त्याच्या मुली आहोत. Praise the Lord. हालेलुया. अगर हम पढ़ेंगे आइज़ाया चैप्टर 41, यशया जर 41 तुम्ही वाचाल, उसका 14 और 15 अगर हम पढ़ेंगे, यशया 41 14 15 जर वाचाल, वहां पे ऐसा लिखा है, तिथे असं लिहिलंय, जेकब के बारे में लिखा है, याकोबाबद्दल लिहिलंय, जेकब फियर नॉट, आणि हे कीटका याकोबा भिवू नकोस. यू वर्म जेकब डू नॉट फियर, हे कीटका याकोबा भिवू नकोस. आई विल हेल्प यू, मी तुला मदत करेन, आई विल रिडीम यू. मी तुझा उद्धार करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आई विल हेल्प यू, आई विल रिडीम यू. मी तुला मदत करेन, मी तुझं तारण करेन. मैंने कई बार आपको बताया, मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलंय, जब परमेश्वर ने हमें बनाया, जेव्हा परमेश्वराने आपल्याला he बनवलं made us in the image and likeness of God. आणि देवाच्या रूपाचं प्रतिरूपाचं आपल्याला बनवलं. Praise the Lord. हालेलुया. God created us in his image and likeness. आणि त्याच्या प्रतिरूपाचं त्याच्या सारखं आपल्याला He बनवलं. did not make us a worm. आपल्याला त्याने कीटक नाही उसने बनवलं, कीड़ा नहीं बनाया हमें. त्याने आपल्याला किडा बनवला नाही. Praise the Lord. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय हमको कैसा बनाया प्रभु ने? आपल्याला कसं बनवलंय? उसके स्वरूप में, त्याच्या स्वरूपमध्ये उसके बनवलंय. इमेज में, त्याच्या सारखं in his बनवलंय. likeness. त्याच्या सारखं बनवलंय. He made us to rule over everything that he created on this earth. आणि त्याने जे काही बनवलंय त्याच्यावर सत्ता गाजवण्यासाठी तुम्हाला आणि मला But बनवलंय. when sin came, जेव्हा पाप आलं this man became like a worm. आणि मग पापामुळे हा माणूस किडा बनला. Isaiah tells us, यशया असं सांगतं, he says the donkey knows the master's crib. आणि मग त्या गाढवाला माहित आहे मालक तो की त्याला मालक कोण आहे. The donkey knows the master's crib. आणि गाढवाला मालक आपला माहित आहे. उसको अपना क्रिब बोलेगा तो जिधर वो रहता है उसका घर, भले वो पूरा दुनिया में घूमेगा, शाम के वक्त वो अपने घर में आता है. आणि तो गाढव कौन? गाड़वा. गाढव आहे त्याला त्याचं घर ठाऊक आहे. The
Ox knows his master. आणि जो बैल आहे त्याला त्याचा मालक ठाऊक. बैल जो है बैल वो दूसरे को सिंग मारेगा, उसका मालक आएगा तो उसको सिंग नहीं मारता है. आणि जेव्हा तो बैल असतो तो दुसऱ्यांना सिंग मारतो पण मालकाला कधी सिंग Praise the Lord. लेकिन तुम लोग तुम्हारा परमेश्वर को भूल गए हो. पण तुम्ही लोक तुमच्या परमेश्वराला इस्राएल अपना परमेश्वर को भूल गया है. इस्रायल त्याच्या परमेश्वराला हम विसरले. अपने अपने मार्ग में लग गए हैं. आपण आपल्या आपल्या मार्गामध्ये We are चाललोय. doing our own things. आपण आपले काम करत आहोत All we like sheep have gone astray. आणि आपण अशा मेंढरांसारखे होतो जे भरकटलेले होते. But God laid on him, that is Jesus, the iniquity of us all. मग आपली जी दुष्टाई आहे परमेश्वराने प्रभु येशूवर टाकली. Praise the Lord. हालेलुया. हम लोग तो वो क्या बोलते हैं, वो बैल से भी गाड़वा से भी गए गुजरे हो गए. मग आता आपली पातळी बघा, तो गाढव आहे बैल आहे त्याच्या खाली आपण घसरतो. Why did that happen? मग हे का झालं? Sin. पापामुळे. Sin has brought you to that level. आणि पापाने आपल्याला त्या लेवलला आणलंय. Sin has made you like a worm. आपल्याला पापामुळे आपण किडा बनलो. Worm is one of the most weakest, living creature. आणि किडा आहे सर्वात अशक्त कमजोर जीव आहे. And one of the most creepy thing. आणि सरपटणारा. Creepy देख के उसको कैसा तो भी लगता है. आणि मग बघून त्याला आपल्याला कसं तरी वाटतं. Praise the Lord. वर्म मालूम आपको रेंगता है किड्याला रास्ता. बघून पण आपल्याला थोडस मनामध्ये किसको अच्छा लगता है वो देख के. चांगलं वाटतं का? किसी के आंख पे फेंको, देखो क्या होता है. किडा कोणाच्या अंगावर फेकून बघा. वैसा हमारा हालत हो गया कीड़ा के जैसा. तसं आपली हालत झाली होती. Fear not you worm Jacob. हे कीटका याकोबा भिवू नकोस. तुम इतना नीचे गिर गया है, फिक्र मत करो, मैं तेरा तारण करूंगा. तू एवढा खाली घसरलेला आहेस, घाबरू नको, मी तुझा तारण करेन. I will help you. मी तुला मदत करेन. I will redeem you. मी तुझा उद्धार करेन. And 15वां वर्ष में ऐसा लिखा है. 15व्या वचनात असं लिहिलंय, He says, I will make you a threshing sludge. मी तुला मळणीचा आऊत बनवीन. A threshing sludge. Sludge बोलेगा तो एक हथियार है. आणि आता आऊत म्हणजे एक हत्यार आहे. नांगर वगैरे कसं असतं तसं. Sludge hammer. Sludge hammer मालूम है, वो बड़ा हथौड़ी रहता है, हम लोग मारता है ऐसा. आणि मग मोठा हातोड्यासारखा आहे, तो सगळा चुराडा करतो. And it says with sharp teeth. आणि त्याला तीक्ष्ण असे क्या लिखा है दात मराठी असतात. में, क्या लिखा है पढ़ो. मी तुला नवीन व दुधारी असे मळणीचे आऊत बनवित आहे. ये काय है, म्हणजे काय असतं. म्हणजे चुरा करणं. चूरा करनारा मशीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 चूरा करने वाला मशीन तुमको बनाएगा मैं. आणि मी तुला असं चुराडा करणारा बनवेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मैं और एक चीज बोलना चाहता हूँ. आणखी एक गोष्ट सांगेन तुम्हाला. कितना भी बड़ा मशीन लेके आओ, किती मोठी मशीन आणा, उसको अगर चलाने वाला नहीं रहेगा तो क्या काम का है. जर त्याला चालवणारा कोण नसेल तर काय फायदा. कितने लोगों को समझ में आ रहा है. लोकांना कळतंय हे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितना भी बड़ा मशीन लेके आओ, किती मोठं मशीन आणा, कितना भी बड़ा हथियार लेके आओ, किती मोठं हत्यार आणा, हथियार बहुत काम का चीज है. हत्यार खूप कामाची गोष्ट. अगर मेरे को ये स्क्रू खोलना है, इधर कुछ स्क्रूज है, ये खोलना है तो मुझे स्क्रू ड्राइवर का जरूरत है. आणि मग हे जे स्क्रू मला खोलायचे असतील तर स्क्रू ड्रायव्हरची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अगर स्क्रू ड्राइवर नहीं रहेगा मैं ये नहीं खोल सकता हूँ. आणि मग स्क्रू ड्रायव्हर नसेल तर मी हे खोलू शकत नाही. लेकिन अगर स्क्रू ड्राइवर को यहाँ पे रख दूंगा, बोलेंगे ये खोल दो, खोल सकेगा. आणि मग चांगला भारीतला स्क्रू ड्रायव्हर आणला तिथे ठेवला आणि त्याला सांगितलं हे खोलून देतो, खोलेल. जब वो स्क्रू ड्राइवर मास्टर के हाथ में आएगा तो उसका ताकत है. आणि जेव्हा ते स्क्रू ड्रायव्हर किंवा ते हत्यार मालकाच्या हातात येतो तेव्हा त्याला ताकद येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हम कितना भी बड़ा स्लज हैमर बनने दो, आपण किती मोठं हत्यार बनवू दे, जब उसके हाथ में हम हैं जेव्हा आपण त्याच्या तो हातात हम येतो, पहाड़ी को भी चकनाचूर कर देंगे. तर आपण पहाडाला पण डोंगराला पण भुगा करून टाकू. वहां पे लिखा है वैसा, हा. लिखा है, पढ़ो. तू डोंगर मळून त्यांचा चुराडा डोंगर करशील. का तुम चूरा कर दोगे. आणि डोंगराचा तू चुराडा करशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो हालेलुया. 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 हालेलुया.